नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत फोटकची फॅब्रिकवर कटिंग आणि स्टिचिंग। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवले की पेपर कटिंग कशी करायची फोटकची। तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच बघितलेला असेल, तुम्हाला तो आवडलेला असेल आणि समजलेलाही असेल। तर बघा, मी या पॅटर्नचं तुम्हाला कटिंग दाखवलेली होती। जरी तुम्ही बघितलेला नसेल तर तुम्ही नक्कीच मागचा व्हिडिओ बघू शकतात की मी याची पेपर कटिंग कशी केलेली आहे। तर आता हे पेपर कटिंग फॅब्रिकवर कसे ठेवायचे, अस्तरावर कसे ठेवायचे, कशी कटिंग करायची ते मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले बघा, हे सगळे पार्ट आपण बॅक पार्ट वगैरे तुम्हाला नंतरून दाखवेल। पहिले मी फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा तो मी तुम्हाला दाखवत आहे। तर फ्रंट पार्ट कटिंग करताना बघा, खूप एक सिंपल स्टेप असते। थोडंसं फॅब्रिक आपल्याला वाढवावं लागतं। याचं रिझन असं, जेव्हा आपण हे फोटकचा स्टिचिंग करत असतो तेव्हा ही हाईट आपली कमी होत जाते। तर प्रत्येक वेळेस खूप वेळेस मुलींना म्हणजे माझ्या स्टुडंटलाही असे प्रॉब्लेम क्रिएट होतात की कसे, जसे ब्लाऊज स्टिच केल्यानंतर फोटकचा पार्ट जो आहे फ्रंट पार्ट तो छोटा होत असतो आणि बॅक पार्ट मोठा होत असतो। त्याच्यासाठी काय करायचं असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिले हा जो पार्ट आहे ठेवायचा, बाकीचे पार्ट तुम्ही मॅनेज करून घ्यायचे, जसं बॅक पार्ट वगैरे कुठे बसेल, तुमचे स्लीव्स कुठे बसेल तर हे मी तुम्हाला दाखवून देते। जसं आपला बॅक पार्ट बघा, मी जॉईंटच्या बाजूने ठेवला आहे, जॉईंट आपल्याकडे ठेवला आहे, ओपन पार्ट समोर ठेवलेला आहे। हा पार्ट मी याच्यामध्ये टाकत आहे। फॅब्रिक मोठा असेल तर तुम्ही कुठेही मॅनेज करू शकतात। बाही मी ह्या साईडला ठेवलेली आहे। आता मी हा पार्ट क्रॉसपट्टी ह्या साईडला बसेल तर आपण ड्रॉ करून घेऊया। आता बघा, हा जो पार्ट आहे तो आपल्याला अर्धा इंच ह्या साईडनी वाढवायचा असतो। तुम्ही बघू शकतात मी हा पार्ट ड्रॉ केलेला आहे। आता हा पार्ट छोटा का होत असतो तर बघा, हे टक्स मारल्यानंतर पार्ट छोटा होत असतो समोरचा। त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच फॅब्रिक नक्कीच वाढवावा लागते। तुम्ही अस्तरावरच ते नक्की वाढवत चला, जेणेकरून मेन फॅब्रिकवरही आपोआप वाढेल। हे जर तुम्ही अर्धा इंच फॅब्रिक वाढवलं नाही तर तुमचं फ्रंट पार्ट हा छोटा होईल। त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची ट्रिक आहे की अर्धा इंच आपल्याला पेपर कटिंगपेक्षा हा पार्ट वाढवायचा असतो। बाकी क्रॉसपट्टी बघा, मी या साईडला ड्रॉ करते, तीही आपल्याला थोडीशी नॉर्मली वाढवायची असते। पाऊण इंच ते अर्धा इंच क्रॉसपट्टी तुम्ही वाढवा। तुम्ही बघू शकतात मी हे ड्रॉ केलेला आहे। तर तुम्हाला समजलं असेल की आपला हा जो फ्रंट पार्ट आहे तो अर्धा इंच वाढवायचा आणि क्रॉसपट्टी नॉर्मली थोडीशी वाढवायची, कारण की स्टिचिंग करताना कपडा कमी जास्त होत असतो। चला आपण कट करून घेऊ आणि बॅक पार्ट आपण नंतरून तयार करू। मी तुम्हाला फ्रंट पार्ट बनवायचा आज शिकवते। इतर साईडला आपल्याला कपडा कुठेच वाढवायचा नाहीये। बघ, ही क्रॉसपट्टी मी थोडी वाढवलेली आहे आणि हे पार्ट पण मी थोडासा वाढवलेला आहे। आता तुम्ही विचार करताना याच्यावर टक्स मारायचे कसे तर ते तुम्हाला दाखवते। तर बघा, पेपर कटिंगवर मी तुम्हाला ज्या पद्धतीने टक्स ड्रॉ करायचे शिकवले, सेम त्याच पद्धतीने आपल्यावरला या फॅब्रिकवर टक्स ड्रॉ करायचे आहे। तर बघा, सगळ्यात हा गळाचा आकार आहे ते तुम्ही लक्षात घेत चला। याच्यामध्ये काय होतं, गळा आणि मोंढा आपल्याला लवकर कळत नाही, तर बघून घ्यायचा की गळा कोणता आणि मोंढा कोणता। तर गळ्याच्या बाजूने बघा, या साईडने आपल्याला एक 4 इंचाचं सेम तसंच मेजरमेंट घ्यायचं आहे। आता हा अर्धा इंच वाढवला आहे तर 2 इंच आपल्याला हा टक्स घ्यावा लागेल। तुम्ही पेपर कटिंग केल्यानंतर हा जो टक्स आहे तुम्ही डायरेक्टली याच्यावरही तुम्ही टक्स आखू शकतात, पण ज्या नवीन मुली असतात ज्यांना समजत नाही तर त्यांनी पहिले पेपरवर ड्रॉ करत चला, जेणेकरून मग तुम्हाला थोडी प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही मेन फॅब्रिकवर ड्रॉ करू शकतात। तर मी इकडे 1.5 ऐवजी 2 इंच घेतलेला आहे। सेम पद्धत आपल्याला दोघांचा सेंटर घ्यायचा आहे। या साईडने तुम्हाला 2.5 इंचाचं मेजरमेंट घेऊन हा टक्स घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, ही जी सरळ एवढा जो गॅप आलेला आहे आपला 1.5 ते पावणे 2 इंच, सेम याच पद्धतीने 1.5 ते पावणे 2 इंच टक्स आपल्याला मेजरमेंट घ्यायचा आहे आणि ही सरळ रेष आखायची आहे। तुम्ही बघू शकतात
आता काय करायचं, या टक्स तुम्ही सरळही ठेवू शकतात, 1 इंच खाली घेऊ शकतात. तर 1 इंच आपण खाली घेतला आणि तो ड्रॉ केला. आता जो हा मोंढ्यापासला टक्स आहे तो जसं आपण प्रिन्स कटचा शेप देतो त्या टाईप आपल्याला एक नॉर्मली प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आणि ह्या बाजूने तुम्हाला 2.5 ते 3 इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे. तुम्ही 3 इंच घेतला तरी चालेल. बघ, सेम असे टक्स आपल्याला पहिले ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर याच्यावर आपण पुन्हा एकदा डार्क गिरवूया. थापडून मागच्या साईडनी पण तो ड्रॉ करायचा आहे. बघू शकता तुम्ही आपले टक्स आखून झालेले आहे. आता मेन फॅब्रिकवर कटिंग दाखवते. हे आपलं मेन फॅब्रिक आहे, त्याच्यावर हा पार्ट आपण ठेवून घेऊया आणि तो ही कटिंग करून घेऊया. थोडंसं फॅब्रिक जास्त घेऊन तो आपल्याला कट करायचा आहे. क्रॉसपट्टीही कट करूया. ओके, आपला फ्रंट पार्ट कटिंग झालेला आहे. आता स्टिचिंग कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर चला आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले आपण फ्रंट पार्टचा टक्सवाले पार्ट घेऊया. तर बघा, हे जे मेन फॅब्रिक आहे ते आपल्याला उलटे ठेवायचे आहे. हा नेक आपला पुढचा गळा आहे तो चेक करायचा, नक्की गळ्याच्या समोर आला पाहिजे. आणि हे टक्सचं निशाण मारलेलं आहे ते आपल्याला त्याच्यावर सेम तसंच ठेवायचं आहे. तर बघा, आपण हे पार्ट असे ठेवून घेतले आहे. आता आपल्याला किनारी किनारी शिलाई मारायची आहे. हाही पार्ट आपण सेम तसाच स्टिच करू. आपण दोन्ही पार्ट स्टिच करून घेतलेले आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेऊ. आपण अस्तरच्या बरोबरीने फॅब्रिक करून घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिले काय करायचं, असे पार्ट ठेवून आपण हा जो 4 नंबरचा टक्स आहे कोणताही एक पार्ट उचलायचा, तो टक्स उचलायचा आणि आपल्याला हा अर्धा ते पाऊण इंच तिरपा स्टिच करायचा. पाऊण इंच करा तुम्ही. ब्लाऊजचं जी आपली साईज आहे 32 आहे, तर पाऊण इंचाचा टक्स तुमचा हा आला पाहिजे. आणि जेव्हा खूप मोठं ब्लाऊज असेल जसं 38-40चा तर तुम्ही 1 इंचावरही टक्स मारू शकतात. आपण डबल शिलाई मारून घेऊया. तुम्ही बघू शकतात. आता बाकीचे जे टक्स आहे ते आपल्याला नॉर्मली तिरपे म्हणजे पाव इंचावर दाबायचे आहे क्रॉसमध्ये. बघा, एवढाच कपडा आपल्याला तो स्टिच करायचा आहे इतर टक्ससाठी. फक्त हा पाऊण इंच जो 4 इंचाचा टक्स आहे तो पाऊण इंच दाबायचा. जो खालचा टक्स आहे बघा क्रॉसमधला तो तिरपा आपण घेऊया. तो सेम पकडायचा आणि पाव इंचावर मारायचा. आता हाही जो टक्स आहे तोही आपल्याला पाऊण इंच पर्यंत दाबायचा आहे क्रॉसमध्ये. तुम्ही बघू शकतात आपले टक्स खूप छान झालेले आहे आणि त्याचा जो कप म्हणजे कटोरीसारखा आपला फुगलेला पण आहे. खूप छान आपले टक्स दिसत आहे. तर हे टक्सही आपल्याला सेम त्याच पद्धतीने दाबायचे आहे. तर खालचा जो 4 इंचाचा आहे तो पाऊण इंचावर दाबूया. सेम तीच पद्धत प्रोसेस करायची आहे. बघू शकता तुम्ही खूप छान आपला कटोरीसारखा शेप बनलेला आहे. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज आवडत नसेल तर तुम्ही नक्कीच 4 टक्स ब्लाऊज ट्राय करा. त्याची फिनिशिंग वगैरे खूप छान बसती ब्लाऊजला. तर आता आपण क्रॉसपट्टी जॉईन करून घेऊया. खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची अस्तराची आणि वरच्या साईडने आपल्याला मेन फॅब्रिकची घ्यायची. आता हे त्रिकोणमध्ये कट आहे जो वरती अर्धा इंच घेऊन तो आपल्याला हे आपला जो गळ्याचा पार्ट आहे त्या साईडने ठेवायचा. तर हे तिन्ही पार्ट पकडायचे 1 2 3. आपल्याला पाव इंचावर शिलाई मारायची तिन्ही पार्ट पकडून. क्रॉसपट्टी तुम्ही याच पद्धतीने स्टिचिंग करा. फिनिशिंग खरंच खूप छान येईल. आता बघा मी ही क्रॉसपट्टी का वाढवते तर आपल्याला मी बोलले की स्टिचिंग करताना कपडा कमी होत असतो.
सगळ्यात अगोदर ब्लाऊज पार्ट उलटे करून हे जे एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घेऊया। आता बघा हा राऊंड असा फिरवायचा, वरचा कपडा राऊंड फिरवून ही एक पट्टा आणि हा पट्टा असा टाकून हा जो फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये गेला पाहिजे। पाव इंचावर आपल्याला ती शिलाई पुन्हा मारायची 2 फॅब्रिक पकडून। आतमध्ये जो कपडा आहे तो बाहेर काढून घेऊया। तर आपण इकडे दाब शिलाई घेऊया। बघू शकतात आपला पॅटर्न फ्रंट पार्ट खरंच चांगला होत आहे। आता ही साईड आपण क्रॉस पट्टी सेम पद्धतीने स्टिच करून घेऊया। बघा मी याही साईडची क्रॉस पट्टी बनवून घेतलेली आहे। आता आपण काज बटन पट्टी बनवूया। तर बघा आपला हा जो पार्ट आहे याची हाईटपेक्षा 1 इंच जास्त 1 ते 1.5 इंच जास्त आपण हा फॅब्रिक घ्यायचा आणि 3ची पट्टी घ्यायची। अशा 2 पट्ट्या आपल्याला बनवायच्या आहे। तर एक लक्षात ठेवायचं, ही जी साईड आहे आपल्या बाजूनी उजव्या हाताला खालच्या साईडने गेली पाहिजे आणि डाव्या साईडला खालून वरती आली पाहिजे। अशा वेळेस काय करायचं, जर लक्षात नसेल तर ही साईडच्या टायमिंगला ही पट्टी वर ठेवायची आणि ह्या साईडच्या टायमिंगला ही पट्टी खालून ठेवायची, म्हणजे लक्षात येईल ही वरतून खाली जायची आहे आणि ही खालून वरती आणायची आहे। तर खालच्या साईडने बघा अर्धा इंच कपडा फोल्ड करून घेतला, अर्धा इंच आपण शिलाई मारून घेऊया। ओके, आता पुन्हा हा कपडा पूर्ण फोल्ड करूया। हे बघा आता एक शिलाई इकडेही मारून घेऊया। आता काय करूया, हा जो फोल्ड आहे आपल्या 1 इंचाचा बनेल असा फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घेऊ। ही आपली हुकाची पट्टी झालेली आहे। आता ह्या साईडने खालून वरती आईची पट्टी बनवूया। अजून अर्धा इंच वरती फोल्ड करायचा, अर्धा इंचावर शिलाई मारायची। आता ही पट्टी वरच्या साईडने ही जी आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईवर आपल्याला ठेवायची। थोडासा फोल्ड करून 1 इंचाची पट्टी बनेल अशी शिलाई मारून घेऊया। आईची पट्टी तयार झालेली आहे। आता आपण पाइपिंग करून घेऊया। असं एकावर एक ठेवायचं। थोडासा आपल्याला गळ्याचा शेप बनवायचा आहे। थोडासा आपण शेप बनवून घेऊया गळ्याला। बघा मी गोल राऊंड मध्ये शेप दिलेला आहे, तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा। छान बनलेला आहे गळ्याचा। आता जेव्हा आपल्याकडे असं फॅब्रिक असतं म्हणजे बघा धाग्यांचं, त्यावेळेस पाइपिंग करायची नाही, त्यावेळेस आपण अस्तरची डाबपट्टी गळ्याला बनवायची असती। तर ती कशी बनवायची तेही मी तुम्हाला शिकवते। आपण सेम क्रॉस पट्टी सारखंच पाइपिंग सारखेच पट्ट्या आपल्याला क्रॉसमध्ये कट करायच्या 1 इंचाच्या। ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला क्रॉसमध्येच कट करायच्या आहे। आता हा पॉइंट पुढे तर हा पॉइंट मागे, असं क्रॉसमध्ये हा पॉइंट ठेवायचा आणि एक मध्ये शिलाई मारायची। थोडं फॅब्रिक कट केलं, पुन्हा एक पट्टी आपण जॉईन करून घेऊया। आता बघा ह्या पट्टीवर ही फॅब्रिकची पट्टी अशी वर ठेवायची, थोडासा कपडा आतमध्ये जाऊ द्यायचा, 1.25 इंचावर शिलाई मारायची। बाकीचा कपडा कट करायचा। आता काय करायचं, हा पूर्ण आपल्याला फोल्ड करायचा, हा पट्टा असा दाबायचा, मध्ये शिलाई मारायची सेंटरला। सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर जेडी फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र। ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा। ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच।